स्वामी भक्त हो, स्वामी बखर 333 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्या स्वामी भक्तांचं प्रचंड स्वागत आहे. स्वामी भक्त हो, दिवसेंदिवस आपला स्वामी बखरचा यूट्यूबचा परिवार हा स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने वाढत आहे. चला तर स्वामी भक्त हो, तुमचा जराही वेळ न दवडता मी तुम्हाला अशी 4 कामं सांगणार आहेत जी स्त्रियांनी गुरुवारी नक्की करावीत. त्यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि स्वामींची कृपा होईल. चला तर मग. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वामी बखर 333 या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून प्रचंड स्वागत आहे. गुरुवारी महिलांनी घरामध्ये 4 कामे करा. ही 4-5 कामे जर करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात तुमची, तुमच्या मुलांची आणि तुमच्या पतीची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही जी कामं आहेत ही स्त्रियांनीच का करावी? तर सांगू का तुम्हाला, काही वेळा घरातला पुरुष हा व्यसनी असतो, कामाचं त्याला टेन्शन असतं आणि त्याच्यामुळे तो ही कामे करू शकत नाही. पण 100तल्या खूप कमी स्त्रिया असतात ज्या टेन्शनमुळे व्यसनाधीन असतात. पण आपले काही पुरुष दादा देखील खूप सात्विक असतात. त्यांनी देखील ही कामं केली तर नक्कीच त्यांना फायदा असतो. पुरुषांच्या खांद्यावर कमावण्याची जबाबदारी असते तर स्त्रीच्या खांद्यावर घर चालवण्याची, घरामध्ये पावित्र्य जपण्याची आणि संपूर्ण कर्तव्य ही स्त्रीची आहे. आजच्या युगातली स्त्री ही घर सांभाळण्याबरोबरच कमावण्याचा देखील भार आपल्या नाजूक खांद्यावर उचलते आहे. मला म्हणायचे आहे की स्त्री ही फार मोठी भूमिका आहे. घरातली सगळ्यात मोठी भूमिका ज्याने घर ती स्त्री स्वर्ग बनू शकते, ह्यात स्त्रीचाच हात असतो. आपल्या पतीला राजाही बनवू शकते, स्त्री पतीला कंगालही बनवू शकते. त्यामुळे मी स्त्रियांसाठी काही कामे सांगणार आहेत, ते तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुरुवारी केस धुवायचे नाही. यामुळे बृहस्पती म्हणजे जो गुरु असतो तो कमजोर होतो. म्हणून आता जर गुरुवार मासिक पाळीच्या 4थ्या दिवसाला आला तर काय करायचे? तर तुम्ही शुक्रवारी केस धुवू शकता किंवा बुधवारी रात्री केस धुवू शकता. मात्र गुरुवार हा तुम्हाला प्रकर्षाने टाळायचा आहे. गुरुवारी फरशी पुसायची नाही. हो, याचाच अर्थ असा नाही की घरामध्ये अस्वच्छता ठेवायची. जो काही खरकटा भाग असेल तर तो आपण पुसू शकतो. मात्र संपूर्ण घराचे कानाकोपरे त्या दिवशी तुम्हाला पुसायचे नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा घरात सकाळी दर गुरुवारी उठून सगळ्यात आधी अंगणातला केर काढावा. आता तुम्ही म्हणाल, आजच्या युगात कुठलं आलंय अंगण? तर बहिणींनो, आजच्या युगात आपण घरातला केर काढावा, नंतर सडा समार्जन करावं किंवा फरशी पुसावी. पण हे करताना त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची. अंघोळीच्या पाण्यात सुद्धा हळद घालायची आणि हे सगळ्याची सुरुवात आपल्या गुरुवारच्याच दिवसाने झाली पाहिजे. अगदी चिमूटभर हळद पाण्यात घालून ते पाणी तुम्हाला दारावर शिंपडायचे आहे. त्यानंतर गुरुवारी हळद आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि असेल तर गंगाजल, चंदन पावडर या गोष्टी तुम्हाला घालून उंबऱ्यावर हळदीचे लेपन करावे आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही अतिशय प्रसन्न चित्ताने ते लेपन करा, कारण तुमच्या शरीरातली ऊर्जा ही हाताद्वारे त्या उंबराच्या लेपनामध्ये उतरणारी असते. ज्यांच्याकडे मार्बलचं उंबर आहे ते सुद्धा हे करू शकतात किंवा ज्यांच्याकडे लाकडी उंबर आहे ते सुद्धा हे करू शकतात. मला बऱ्याचदा प्रश्न येतात की दारावर तुम्हाला स्वस्तिक रेखाटायचा आहे की नाही? तर नक्कीच तुम्ही तेव्हा सुंदरसा स्वस्तिक रेखाटू शकता. गुरुवार हा विष्णुप्रिय दिवस आहे. थोडासा केसर त्या गंगाजलामध्ये किंवा शुद्ध पाण्यामध्ये भिजवायचा आहे आणि त्याचा टिळा सगळ्यात आधी विष्णूला लावायचा आणि त्या बोटाने तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या सर्वांना लावायचा. इतके सुंदर लाभ तुम्हाला त्या केसराच्या टिळ्याचे बघायला मिळतील. घरामध्ये तुम्ही चकित व्हाल, इतकी सुंदर गोष्ट त्या केसराच्या टिळ्याने तुम्हाला लाभदायक होईल. आणि केसर ही गोष्ट आता सगळ्यांना परवडण्यासारखी आहे. मी 1 डबी आणली होती, ती 3-4 महिने मला पुरली होती. पण नसेल तर त्याला केशर परवडत नसेल तर तुम्ही हळद, शुद्ध गंगाजल किंवा शुद्ध जल आणि त्याच्यावर हळदीचा गंध तुम्ही सगळ्यात आधी विष्णूला आणि लक्ष्मीला लावा. आणि मग तुम्हाला गुरुवारी सकाळी म्हणजे शक्यतो सूर्योदयापूर्वी 1 चमचाभर का होईना कच्चे दूध, तापवलेले नाही बरं का, कच्चे दूध तुम्ही तुळशीला घाला. आता तुम्ही म्हणत असेल तुमच्याकडे दूध उशिरा येतं, तर अशा वेळी काय करा की आदल्याच दिवशी रात्री
दूध हे फ्रीजमध्ये तुम्ही काढून ठेवा, पण ते तापवलेलं नसावे. सकाळी सगळ्यात आधी पाणी घाला, मग तुळशीला दूध घाला आणि त्यानंतर तुळशीला हळद लावा, तुळशीला प्रदक्षिणा घाला, तुलसी गायत्री मंत्र म्हणा. हे कामं केल्याने तुमच्या घरात दरिद्री कधीच फिरकणार नाही. पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर जमत असेल तर गुरुवारी तुम्हाला संपूर्ण सारामृत आणि 11 माळी जप करायचा आहे. हां, तुम्ही म्हणू नका मी ऑफिसला जातो मला जमणार नाही. अख्खा गुरुवार म्हणजे सकाळी 6 पासून ते रात्री 12 पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही हा जप चालता फिरता, उठता बसता, खाता पिता कधीही करू शकता आणि सारामृताचं पारायण हे तुम्ही ट्रेनमध्ये, बसमध्ये देखील करू शकता. पण अतिशय तुम्ही मनापासून करा. बघा तुम्हाला काय फरक पडतो ते. रोज नाही जमलं तर फक्त गुरुवारी किमान या सेवा म्हणजे त्यातला 14वा आणि 18वा अध्याय हा वाचायलाच हवा. 11 वेळा तारक मंत्र तुम्ही म्हणायलाच हवे. नंतर नैवेद्य म्हणून स्वामींना स्वयंपाक करा आणि स्वयंपाक करताना कांदा लसूण विरहित स्वयंपाक हा पाळा आणि तो स्वयंपाक तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवा. जमलेच तर स्वामींना एक बुंदी किंवा मोतीचूरचा लाडू किंवा भजी किंवा जमल्यास एक पुरणपोळी ठेवा. बघा स्वामी तुमच्यावर किती खुश होतील. आणि अखंड नामस्मरण तुम्ही करा. नामस्मरणाला दुसरा काहीही पर्याय नाही. आणि केल्यानंतर तुम्हाला किती तसे लाभ समजतील ते तुम्हीच पहा. आणि विष्णू सहस्त्र नाम देखील घरामध्ये दर गुरुवारी तुम्हाला म्हणायचं आहे. स्वामी भक्त हो, हे तुम्हाला मी अगदी सोपे सुलभ असे उपचार किंवा उपाय तुम्हाला मी सांगितले आहेत. तुमच्या घरातली जी काय निगेटिव्हिटी आहे ना, ती विष्णू सहस्त्रनामाने, स्वामींच्या मंत्रोच्चाराने आणि सारामृताच्या पारायणाने दूर होईल. तुम्ही हे नक्कीच करा. मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की स्वामी आपल्या नेहमी पाठीशी आहेत. आपल्या स्वामी बखर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली श्री स्वामी समर्थ असं प्रेमाने एक कमेंट देखील करा. कारण स्वामी नेहमीच म्हणतात, ए भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कितीही तुम्ही आता सध्या माझा व्हिडिओ ऐकताना टेन्शनमध्ये असाल ना, स्वामी 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 इतकंच म्हणा आणि चमत्कार बघा. धन्यवाद.